मित्रांनो नमस्कार. मी आपला आर्यन हेल्ले. अमर सहकारीचा आजच्या चौथा भागला आपणा सगळ्या स्वागत आहे. आढळित कमिटीचे रचना आणि सदस्यत्वाच्या विषयावर आम्ही बोलत आहोत. तर ह्याविषयी आज अजून थोडी माहिती आपणाला द्यायला इच्छितो. आढळित कमिटीचा रचना झाल्यानंतर संघाला आर्थिक सहाय्य देणारे केंद्र सहकारी बँक म्हणजे जिल्हा स्तराचा केंद्र सहकारी बँक म्हणजे DCC बँक संघाचा आढळित कमिटीला आपल्या एक सदस्याला नामनिर्देशन करू शकतात. ह्याचा उद्देश असा आहे की केंद्र सहकारी बँकांना आर्थिक लाभ घेऊन ते व्यवस्थित वापरण्याखातीर एक लक्ष ठेवावे, काहीतरी ते दुर्व्यवहार करीत असल्या बँकेला ते कळवावे असं म्हणून नामनिर्देश करायला DCC बँकला सरकारने अधिकार दिले आहे. आणि याच्यानंतर वैद्यनाथन वर्दी किंवा मांडले ते सरकारने त्या अंगीकार केल्यानंतर अजून एक विषय म्हणजे आढळित कमिटीला सहकारी क्षेत्रात फार अनुभव असलेला एक किंवा दोन व्यक्तींना नामनिर्देशन करून घ्यायला अधिकार आहे. म्हणजे तो मार्गदर्शक म्हणून काम करतो. पण नामनिर्देशन झालेल्या केंद्र सहकारी बँकेचा प्रतिनिधी आणि कोण तो मार्गदर्शक आहे त्याला संघाच्या पदाधिकारत्व म्हणजे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष व्हायला अधिकार नाही. पण त्याला सभाभत्या आणि तो इतर प्रयाण भत्या आहे ते आढळित कमिटीला कसं देतात तसंच द्यायला पाहिजे. ते घ्यायचे आणि सोडायचे त्यांचे अवलंबित आहे. ह्याविषयी आपण लक्ष ठेवावे असं इच्छितो. आणि पहिली संघाच्या कार्यक्षेत्र एक पंचायत लिमिटला कार्यक्षेत्र सीमित होतं. पण वैद्यनाथन वर्दीच्या नंतर कार्यक्षेत्राचा सीमितता नाही. म्हणजे एका पंचायत लिमिटचा संघाचे सदस्य दुसऱ्या पंचायत खाली आलेल्या सहकारी संघाला सदस्यत्व घेऊ शकतो किंवा कर्ज फेडायला दुसऱ्या कार्यक्षेत्राचा व्यक्ती पण ह्या संघाला सदस्यत्व घ्यायला किंवा कर्ज घ्यायला त्याला अधिकार आहे. आणि सदस्यत्वाखाली अजून पुढे बघितलं तर राज्य सरकार कोणत्या दिनांकात कोणत्या दिवशी संघाचा शेअर घेतले त्याच दिवसापासून राज्य सरकार संघाचा एक सदस्य म्हणून आपण भावना करून घ्यावी. संघाला सदस्यत्व राज्य सरकार पण कधी कुठल्या दिनांकापासून सदस्यत्व शेअर घेतले त्याच दिवसापासून संघाचा एक सदस्यत्व म्हणून समजावे. आणि लाभांशात डिव्हिडंड कसं आपल्या सदस्याला देतो तसं तितकंच प्रमाणे सरकारच्या शेअरला पण डिव्हिडंड घोषणा करावी. हे एवढं सदस्यत्व विचार झालं. तर आता बघूया सदस्यत्व अनर्ह कधी होतो. बघितलं तर पहिल्यांदा एक सदस्य संपूर्ण दिवाळी झाले तर आर्थिकपणे तो संपूर्ण दिवाळी झाले तर त्याला सदस्यत्व अनर्हता. म्हणजे आपण स्वतः दिवाळी झालं नाहीतर कुठल्याही कारणावरनं आपण स्वतः दिवाळी झालं असं न्यायालयासमोर त्याने घोषणा करून घेतले तर तो अनर्ह होतो. आणि दुसरं म्हणजे सदस्य आता मतिभ्रमण झालं तर तो सदस्यत्वाला अनर्ह आहे. आणि नैतिक अधःपतनाखाली न्यायालयाच्या 3 महिन्यापेक्षा जास्त जेलवास अनुभवलेला व्यक्ती 5 वर्षापासून कुठल्याही सहकारी संघात सदस्यत्व घ्यायला अनर्ह आहे. आणि अजून एक म्हणजे संघ कुठला व्यवहार चालवतं तसलाच व्यवहार आपण पण चालवता व्यक्ती सदस्यत्वाला अनर्ह आहे. म्हणजे कर्ज देणे घेणे असं त्याचा तर आपणाच्या स्वतः एक संस्था करून त्याने सहकारी संघ काय व्यवहार करतो तेच व्यवहार आपण केले तर फायनान्स वगैरे उडून त्याने पण आपल्याला हे केले तर व्यवहार केले तर तो सदस्यत्वाला अनर्ह आहे. आणि आर्थिक सहकार देणाऱ्या DCC बँक केंद्र मध्यवर्ती बँकचा नोकर त्याला पण कुठल्याही संघात सदस्यत्व घेता येत नाही. आणि स्वतः संघाचा नोकर
त्याच संघाचा नोकर त्याच संघात सदस्यत्व घेता येत नाही, हे एवढं लक्ष ठेवावं. आणि सदस्यत्वाचा वर्गीकरण, प्राथमिक सहकारी संघात व्यक्ती सदस्य अ वर्गाचे सदस्य म्हणून मानतात आणि राज्य सरकारचा ठेव असले तर राज्य सरकार ब वर्गाचं असं सदस्यत्व असं मानतात. आणि तालुका मार्केटिंग सोसायटी वगैरे येतात तर संपूर्ण तालुक्यातले सहकारी संघ अ वर्गाचे सदस्य असतात आणि व्यक्ती सदस्य ब वर्गाचे सदस्य असतात आणि राज्य सरकार क वर्गाचे सदस्य असतात आणि खरेदीदार तो ड वर्गाचं असं सदस्यत्वात वर्गीकरण आहे. हे एवढं सदस्यत्व झाले. आणि कोण सदस्य घेतला नाही तरी पण ह्या संघात व्यवहार करतो त्याला नाममात्र सदस्य म्हणतात. नाममात्र नॉमिनल मेंबर, नाममात्र सदस्य म्हणतात. उदाहरणार्थ तो सदस्य नाही तरी पण इथं ठेवणी ठेवतो किंवा देवस्थानचा वगैरे ट्रस्टी लोक पैसे ठेवतात आणि सार्वजनिक गणेशोत्सव समितीचं वगैरे ठेवणी ठेवतात. असं त्यांना सगळ्यांना नाममात्र सदस्य म्हणून आढळता कमिटीने अंगीकार द्यावे. हे एवढं आजच्या विषय मी आपल्यासमोर ठेवलं आहे. माझं मराठी भाषेचं ज्ञान फार कमी आहे, काहीतरी चुकल्यास माफ करावे आणि पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार. सहकारो रक्षति रक्षितः.